तर अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत विकास लवांडे यांनी गौप्यस्फोट केलाय। 27 किंवा 28 जून 2023 ला देवगिरीवर अजितदादा आणि चव्हाणांची गुप्त बैठक झाली। दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली। अजितदादा आणि चव्हाण यांचा निर्णय त्याच बैठकीत झाला असा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांनी हा सगळा गौप्यस्फोट केलेला आहे। वर्षभरापूर्वीच अशोक चव्हाण यांचं या संदर्भातलं सगळं ठरलं होतं असा एकंदरीत दावा विकास यांच्याकडून केला जातोय। 27 किंवा 28 जून 2023 ला अजितदादांसोबत मुंबईतील देवगिरीवर एक गुप्त बैठक झाली होती असा गौप्यस्फोट विकास लवांडे यांनी केलाय। त्याच दिवशी अजितदादांनी मला देवगिरीवर बोलावून घेतलं। दादांसोबत चर्चा सुरू असताना अशोक चव्हाण देवगिरी बंगल्यावर आले। अजितदादांनी मला आपण नंतर चर्चा करू असं सांगितलं आणि मी तिथून बाहेर पडलो। दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली। अजितदादा आणि अशोक चव्हाण यांचा निर्णय तेव्हाच झाला होता। 2 जुलै 2023 ला अजितदादा मंत्रिमंडळामध्ये सामील झाले आणि अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले। हे सगळं पूर्वनियोजित होतं। त्यात काही धक्कादायक वाटत नाही। ते भाजप किंवा अजितदादा गटात जातील। तर या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी नितीन चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेलेत। नितीन, काय नेमके तपशील आहेत? विकास लवांडे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे चव्हाणांसंदर्भात? रिद्धी, विकास लवांडे यांनी काल रात्री ही जी एक्सपोर्ट करून ही संपूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि या माहितीच्या आधारे आपण जर पाहिलं तर या माहितीमध्ये आहे ते 27 आणि 28 जूनचा उल्लेख आहे तो 2023 चा। म्हणजे ज्यावेळी अजित पवार आहेत ते महाविकास आघाडीमध्येच होते, त्यांनी तोपर्यंत महायुतीमध्ये आहे तो त्यांचा समावेश नव्हता। 2 जुलै रोजी त्यांचा समावेश हा महायुतीमध्ये युती सरकारमध्ये झाला। त्यावेळी आहे ते आधी या चर्चा झाल्याचा उल्लेख या ठिकाणी आहे। अशोक चव्हाण यांना अजितदादा यांनी आपल्या बंगल्यावरती बोलवलेलं होतं आणि याच बंगल्यावरती येऊन एक बंद दाराआड चर्चा देखील झाल्याची या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे। म्हणजे ज्यावेळी अजित पवार हे युती सरकारमध्ये समाविष्ट झाले त्याच वेळी अशोक चव्हाण यांना घेऊन जाण्याचा विचार हा अजितदादांचा असल्याचं या ठिकाणी आहे ते स्पष्ट होत आहे आणि त्याच वेळी अशा प्रकारची जी खलबत आहे ती सुरू झाली असल्याचं या ठिकाणी म्हटलं येत आहे। कारण त्यावेळी आहे जे संपूर्णपणे आपल्याला संख्याबळ आहे ते दाखवायचं होतं आणि अजितदादांनी त्यासाठी संपूर्णपणे विचारणा देखील केली असल्याची या माहितीच्या आधारे स्पष्ट होत आहे। ज्या अर्थी 27 आणि 28 जून रोजी आहे त्यावेळी काही कारणास्तव त्यांना अशोक चव्हाणांना आहे ते युती सरकारमध्ये येता आलं नाही, पण काल अशा प्रकारचा जो संपूर्णपणे राजीनामा देऊन अशोक चव्हाण आहे ते आता कुठेतरी भविष्यात युती सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि ही संपूर्णपणे माहिती आहे ती विकास लवांडे यांनी देत असताना अजून एक म्हटलेलं मध्ये त्यांच्याशी देखील ही चर्चा झालेली होती, परंतु तेव्हा हे संपूर्णपणे त्यांना अस्पष्ट होतं, परंतु हे सर्व पूर्वनियोजित असल्याचं या ठिकाणी या माहितीच्या आधारे पाहायला मिळते। निखिल, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।